नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय खालच्या शब्दात टीका केलेली आहे मित्रांनो. तर ही खूप लोक म्हणत आहेत मित्रांनो की आता जे जरांगे पाटील यांचे मेहुणे आहेत त्यांच्यावर वाळू माफिया हा असा त्यांच्यावर केस झालेली आहे मित्रांनो. आणि त्यांना अटक करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्याकडून. त्यांच्यामुळे जरांगे पाटील यांचा पारा अतिशय हाय झाला आहे आणि त्यांनी अतिशय खालच्या शब्दात आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे मित्रांनो. आता ते विसरलेले आहेत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नाही तर देवेंद्र फडणवीस आहेत. आम्हाला म्हणायचं आहे का जर तुमच्या संघर्ष किती असू द्या पण अशी एवढ्या खालच्या पातळीची टीका ही आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर करणे ही काही योग्य नाही. तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार. हे बघा, इथं एक प्रामाणिकवरती वेळ आली त्यावेळेस तू रडून, म्हणजे तो एक देवेंद्र होता पहिला, ती वर होता कुठंतरी, त्याच्यावर संकट आलं की ते रडत ब्रह्मदेवाकडं महादेवाकडं पळायचा. तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो. आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माज आल्यासारखं जे वागणूक आहे ना ती मला पसंत नाही. म्हणजे तू एवढं दूध खोळं आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तो विषय सोडच. पण तुला पुन्हा एकदा सांगतो, तू नादाला लागू नको शहाणा असेल तर, कारण मला काय समाजापेक्षा पुढं कळत नाही. आणि या समाजाच्या एकदा जर ध्यानात आलं की तू गोड बोलून डाव टाकायला लागला मराठ्यांची पोरं संपायची, तर हेच मराठ्यांची पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची. म्हणजे हे तुझ्यासाठी घातक असणार आहे, लक्षात ठेव. मी सहन करणार नाही आणि मराठी सुद्धा इथून पुढे सहन नाही करणार. कारण सत्ता आल्यावर आंतरवालीतल्या आंदोलकांना जर नोटिसा देणार असली आणि त्यांच्या पाठीमागं असं लागणार असले, मी सोडणार नाही फडणवीस, मी सोडणार नाही. कारण तुम्ही एकीकडून म्हणायचे गुन्हे मागं घेतलेत, आता हळूहळू तो प्रक्रिया सुरू करणार आहे. हे पाहुणे रावळे मला विनाकारण डागाला विजवणार. कारण शोधलं जाते फक्त गुतवायचंय आंदोलक म्हणून. आंदोलक नसतो गुतीले कुठं बी. फक्त मी पुन्हा सांगतो, हे पाहुणे रावळे फावळे आपल्याला कळत नाही. आपला तर जरांगे पाटलांचा हा जास्त अति चिडचिडपणा हा त्यांच्या मेहुण्यावर जे वाळू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय हे खालच्या भाषेत टीका केलेली आहे मित्रांनो. हे काही योग्य नाही. तुमचे जे काही असतील शाब्दिक ते तुम्ही याच्यानं आरामात घ्या, कारण हे अतिशय जहिरीली टीका आहे. ते मुख्यमंत्र्यावर करणं काही योग्य नाही. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.